गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आमचा डे 2 जयपूरमधला आणि आता आम्ही आलो ब्रेकफास्टसाठी. काय काय घेतलं दाखवतो. सो इथे घेतले पोहे, त्याच्यानंतर मैसूर वडा, कचोरी आहे, इडली आहे, चटणी आहे, सांबार आहे, फ्रूट्स आहेत. ऋषीने इथे घेतले आहेत फ्रूट लूप्स, त्याच्यानंतर रोस्टेड टोमॅटो घेतलेत, चीज क्रॅकर घेतलं आहे. सो चला आता आम्ही खातो मग बोलतो. आपण आलो आहोत आजच्या आपल्या पहिल्या स्पॉटवरती, राजस्थानमधील पुष्कर येथे, जिथे जगातला एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. ब्रह्मा विष्णू महेश, पृथ्वीचे सृष्टीकर्ता, रचयिता, पालनकर्ता आणि संहारकर्ता. विष्णू आणि महादेवांची तर अनेक मंदिरं आहेत, पण ब्रह्मदेवाचं कुठेच मंदिर पाहायला आढळत नाही. परंतु पुष्कर येथे एकमेव असं ब्रह्मदेवाचं हे मंदिर आहे. त्याचा इतिहास काय आहे, कसं मंदिराची निर्मिती झाली आणि याच्या मागची कहाणी काय आहे हे आपण जाणून घेऊया. भगवान विष्णू आणि महादेवांची अनेक मंदिरे जगभरात आहेत, परंतु ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर असणे अनेकांसाठी रहस्याचा विषय आहे. ब्रह्मदेवाचे संपूर्ण विश्वात एकच मंदिर असण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेव हातामध्ये कमळाचे फूल घेऊन आपले वाहन हंसावर बसून अग्नियज्ञ करण्यासाठी योग्य ठिकाणाचा शोध घेत होते. तेवढ्यात त्यांच्या हातामधील कमळाचे फूल एका ठिकाणी पडले. फूल पृथ्वीवर पडताच तेथे 3 तलाव तयार झाले. या 3 तलावांना ब्रह्मपुष्कर, शिवपुष्कर आणि विष्णू पुष्कर असे मानले जाते. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने अग्नियज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञामध्ये ब्रह्मदेवासोबत त्यांची पत्नी असणे आवश्यक होते. भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तेथे उपस्थित नव्हत्या आणि शुभमुहूर्ताची वेळ निघून चालली होती. यामुळे ब्रह्मदेवाने त्या क्षणी तेथे उपस्थित असलेल्या एका सुंदर स्त्री सोबत लग्न करून यज्ञ संपन्न केला. ही गोष्ट देवी सरस्वती यांना समजल्यानंतर क्रोधित होऊन त्याने ब्रह्मदेवाला श्राप दिला की ज्यांनी या सृष्टीची रचना केली त्यांची पूर्ण सृष्टीवर कुठेच पूजा केली जाणार नाही. पुष्कर सोडून इतर कोणत्याही ठिकाणी ब्रह्मदेवाचे मंदिर नसेल. या श्रापामुळे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर या पुष्कर ठिकाणी आहे. पुष्कर इथे दर्शन झाल्यानंतर आता तिथूनच पुढे असलेल्या आपण ॲडव्हेंचर राईड अँड डेझर्ट सफारीच्या इथे आलो आहोत, जिथे आपण वाळवंटाच्या इथे बेसिकली कॅमल राईड, थार राईड या गोष्टी करू शकतो ॲक्टिव्हिटीजमध्ये. सो इथे त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. जर तुम्हाला कॅमल राईड करायची असेल किंवा कॅमल कार्ट राईड करायची असेल किंवा थार राईड करायची असेल तर त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तर ते तुम्ही करू शकता. 1 ते 1.5 तासाची आय गेस राईड असते. मग तिथे तुम्ही आतमध्ये कॉस्ट्युम्स वगैरे ट्राय करू शकता. जे इकडचे लोकल कॉस्ट्युम्स आहेत ते घालून फोटोज काढू शकता. सो तुम्हाला दाखवतो इथे की कसं कसं तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता ते. त्याचे त्यांनी इथे बॅनर्स लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता आपण जाऊया ॲक्टिव्हिटी करायला. केमल वगैरह भी अवेलेबल नहीं होते. क्या बात है. हाँ, केमल जीप दोनों चीज बैन है. क्यों? 11 से लेके पूनम तक का जो फेयर होता है ना, वो लोगों का रहता है. इट मीन्स घूमने वालों का, कि वो आदमी फ्री में घूम सके, बिल्कुल पुस्तक को देख सके, पुस्तक के बारे में जान सके. तो तभी फिर सो ही आहे आपली कॅमल कार्ट. हा उंटोबा आहे आणि ह्याच्यात आता आपल्याला बसायचं आहे. सो इथे मागे छप्पर आहे, त्यामुळे कसं बसता येईल. सो चला जाऊया. सो फायनली आपली कॅमल कार्ट सफारी सुरू झालेली आहे. ऑलरेडी आम्ही बसलो आहेत आणि इथे वाळवंटाच्या इथे आलेलो आहोत. हा आमचा उंट चाललाय हळूहळू हळूहळू. आणि इथे शूटिंग पण झालेले. त्या तिकडे जे मागे मंदिर दिसतंय ते सावित्री मातेचं मंदिर आहे. तिथे करण अर्जुन मूवीचं शूटिंग पण झालेलं. आणि या इथे पण दिया और बाती हम स्टार प्लसवर सिरियल लागायची, त्याचंही शूटिंग इथे झालेलं आहे. सो तुम्हाला दाखवतो परिसर कसा आहे ते बघा.
आणि इथे वरती आहे सावित्री मातेचं मंदिर आणि वरती गोंडोला राईड सुद्धा जाते. इकडे आम्ही राजस्थानी पोशाख जो आहे तो धारण करत होतो, कारण आम्हाला त्याच्यावर फोटोशूट काढायचे होते म्हणून. आणि इकडे आम्ही कपडे घालत असताना इकडे जो एक मुलगा होता त्याने अचानक ब्लॉग करायला सुरुवात केली. तो हेलो गाइस, तो ये भाई आए हैं यहाँ पर राजस्थान घूमने और हम बन रहे राजस्थानी आदमी। यहाँ पे देखिए पूरा डेकोरेशन बनाएंगे अभी इनको एक नंबर पूरा। हम है बिल्ला भाई और ये मंगला बाबा अभी ये सुनाएगा, अभी गाना बजाएगा, अभी इनको भैया को डांस करवाएगा अभी। सो फायनली आम्ही पोशाख घातलेला आहे राजस्थानी, पूर्ण अटायर केलेला आहे इथे। नागिन डांस करो, नागिन डांस। ये हमारा मंगला बाबा गाय कलाकार रहेंगे राजस्थान का फेमस। भैया को बना दिया छोगालाल। और ये आंटी इधर देखो मनोरंजन करते हुए, इधर देखो ये बहुत अच्छे लग रहे आंटी। आणि इकडे आहे ठाकूरची हवेली आणि तसंच दिया और बाती हम सिरियलची शूटिंग पण इकडे झालेली, सो त्याचे इथे सेट पण आहेत. सो गाईज इथे बघाल तर हे मार्बल असोसिएशन आहे आणि किशनगड मार्बल डम्पिंग यार्डला जर जायचं असेल तर इथून आपल्याला पास घ्यावं लागतं किंवा यांच्या शब्दात पर्ची घ्यावी लागते आणि मग इथून घेऊनच तिकडे एंट्री, तर एंट्री फ्री आहे, फक्त इथून तुम्हाला पर्ची घ्यावी लागते. पुष्कळ झाली, डेझर्ट सफारी झाली आणि आता आपण राजस्थानहून थेट पोहोचलो आहोत काश्मीरला. राजस्थानमध्ये पण काश्मीर आहे. अहो खरंच खोटं वाटतंय तुम्हाला? बघा तुम्हीच स्वतः, तुम्हाला समजेल. आपण आलो आहोत किशनगडला. किशनगडच्या इथे मार्बलचं स्नो यार्ड आहे, म्हणजे मार्बल जे पण इथे हे होतात म्हणजे कटिंग अँड ऑल हे केल्यानंतर डम्पिंग ग्राउंड आहे त्याचं मार्बलचं, पण त्याच्यामुळे पूर्ण परिसर जो आहे तो बर्फाची चादर वाटतो, कारण सगळीकडे मार्बल मार्बल आहे. फोटोसाठी छान जागा आहे आणि इथे हलकासा असा पाऊस पण आम्हाला जाणवतो की पडतोय. तुम्हाला दाखवतो हा परिसर, राजस्थानमधलं काश्मीर कसं दिसतंय पहा. आणि फायनली इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. मग अशी वाटत होतं आता फुल फ्लेज मध्ये पाऊस होतोय. बघा कसं दिसतोय ते.
आणि इकडे मस्तपैकी असा इंद्रधनुष्य दिसत होता आम्हाला. किती सुंदर वाटत होतं ते. संध्याकाळचे 4:30 होत आहेत आणि आता आम्ही लंच करतोय. का सकाळी आम्ही नाश्ता केलेला खूप हेवी झालेला आणि इथे खूप पाऊस पडतोय तुफान. आता इथे तरी नाही आहे म्हणून आम्ही थांबलो, म्हटलं लंच करून घेऊया. काय इथून 100 किलोमीटर जायचं आहे आम्हाला जयपूरला. सो म्हटलं त्याच्या आधी खाऊन घेऊया. सगळे भिजलेलो आहोत, पूर्ण कपडे ओले झालेले आहेत. तरी आता जाऊ, गरम गरम काहीतरी जेवू. तुम्हाला दाखवतो की काय काय आम्ही जेवतो, इथे काय स्पेशालिटी आहे ते बघूया. सो चला जाऊया आतमध्ये. आणि त्या हॉटेलमध्ये आत जात असताना ससे दिसलेत आम्हाला भरपूर. आणि इथे पहिली डिश आमची मसाला पापड आलेली आहे, ज्याच्यात कैऱ्या पण दिसत आहेत मला, बारीक बारीक कापलेल्या कैऱ्या आहेत की काकडी आहे बघूया, कन्फर्म करूया खाऊ. बाकी दुसऱ्या डिश येत आहेत. कसा वाटला याचा दिवस? सुंदर, छान सुंदर. बर्फ बघितला, बर्फ पाहिला, पाऊस पण बघितला, मार्बलचा बर्फ, मार्बलचा पाव आणि पाऊस पण पडला इथे. पाऊस पण नाही पडला. राजस्थानमध्ये पाऊस तर तिथे पण धो 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 पाऊस भिजून गेलो. भिजली पूर्ण. चला आम्ही आता खातो, मग नंतर बोलतो. आणि इथे आमचे डिश आले, बटर रोटी आहे, मस्त तूप आहे त्याच्यावरती भरपूर. आणि इथे आहे तिखट झणझणीत शेव भाजी, शेव टमाटर भाजी. चला आता आम्ही खातो, खाऊन झालं की मग बोलतो. सो फायनली आम्ही रूममध्ये आलो. शॉपिंग वगैरे करायची होती थोडीशी, तर ते बँगल्स जे आहेत ते घेतले. त्याच्यानंतर आलो. ॲक्च्युली आम्ही आधीच आलेलो, पण आम्हाला ऑन द वे कुठे काय दिसलं नाही, त्यामुळे मग चेंज करून मी आणि ऋषी परत गेलो बघायला. ते घेतलं आणि फायनली घेऊन रूमवर आलो आहोत. आता आम्ही जस्ट डिनर करायचं आहे, पण थोडा लेट करणार आहोत, का आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे. सो सोमवार संपायची वाट बघतो, एकदा ते संपलं की मग खाता येईल. आणि आता तोपर्यंत म्हटलं सुपी नूडल्स, कपा नूडल्स जे आहेत ते खाऊया. सो आणि ते ऋषी थोड्या अर्धनग्न अवस्थेत बसलेला आहे. सो आम्ही आता नूडल्स खातो आणि त्याच्यानंतर डिनरच्या वेळी तुम्हाला डिनर दाखवतो आणि मग तेव्हा व्लॉग एंड करतो. तोपर्यंत बाय बाय. सो फायनली आमचा डिनर आलेला आहे. आम्ही घेतलं आहे रुमाली रोटी, त्याच्यानंतर मटन कोरमा घेतलेला आहे, राईस आहे, कांदा आहे. सो आता आम्ही जेवू, त्याच्यानंतर झोपू. व्लॉग मी इथे एंड करत नाही आहे, कारण आय रिमेंबर मी तुम्हाला बोललेलो की इकडचं ब्रेकफास्ट एरिया कसा आहे ते दाखवीन, पण दाखवायचं राहिलं घाई गडबडीमध्ये. सो ते आता दाखवीन उद्या, म्हणजे आम्ही जेव्हा चेकआउट करू. लास्ट उद्या चेकआउटचा दिवस आहे. सो सकाळी जेव्हा आम्ही जाऊ ब्रेकफास्टला तेव्हा दाखवू तुम्हाला, आणि मग तिथे एंड करू व्लॉगला. सो चला आपण भेटूया आता उद्या सकाळी आणि ब्रेकफास्ट बघूया कसा आहे, काय आहे ते, आणि ब्रेकफास्टचा एरिया तुम्हाला दाखवून व्लॉग मी तिथे एंड करतो. तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईस. सो आज आहे आमचा चेकआउटचा दिवस आणि आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. लास्ट ब्रेकफास्ट हायत रिजन्सी जयपूरमधला. सो चला ब्रेकफास्ट पण करतो, तुम्हाला ब्रेकफास्ट एरिया पण दाखवतो आणि तिथेच मग व्लॉग एंड पण करतो. चला. सो फायनली आमचा नाश्ता इथे आलेला आहे. इथे घेतल्यात काही फ्रूट्स आहे, ज्यूस आहे, पोहे इडली आहे, आलू बोंडा आहे, मेदवडा आहे, त्याच्यानंतर ही इथे दाल कचोरी आहे, एक सांबार आहे, ऋषीने तिथे मसाला डोसा घेतला आहे, आणि हा आहे ब्रेकफास्ट एरिया. सो दॅट वॉज जयपूर. आय होप तुम्हाला ही जयपूरची सिरीज आवडली असेल. आम्ही जे जे स्पॉट्स फिरलो ते तुम्हाला आवडले असतील. ट्राय केलं आम्ही जे जे मेन प्लेसेस होते ते सगळे कवर करण्याचा. काही काही फोर्ट्स होते, नाहरगड फोर्ट वगैरे, ते नाही करता आले कारण त्याला खूप स्टेप्स होत्या आणि मग तिथे आईला चढायचा इश्यू होऊ शकला असता, म्हणून ती नाही केले. पण जिथे गाडी जात होती ते सगळे आम्ही कवर केले. सो आय होप तुम्हाला ही जयपूरचे व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया
नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याआधी आईला विचार, आई कशी वाटली जयपूर ट्रिप? छानच, खूपच छान. वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळे अनुभव आले. हॉटेल कसं आहे? हॉटेल तर सुंदर आहे. सुंदर आहे. हां, त्यांचं हे पण सगळं आणि चांगलं कॅमल आहे. राईड खूपच छान. खूपच छान. सो चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका न्यू प्लेसवरती लवकरच. तोपर्यंत बाय बाय. बाय. इश्क च अजना